शरद पवार हे इतके धुरंधर राजकारणी आहेत की त्यांनी भाजपचा त्यांच्याच शस्त्राने पराभव केलाय। माढ्याची निवडणूक हे पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण शिकवणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हिसकावलंय असं म्हणणाऱ्या भाजपला अजून बरंच काही शिकायचं आहे, बरेच डावपेच समजून घ्यायचे हेच यातून दिसून आलं। तर गोष्ट सुरू होते 2009 सालापासून। माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्यांदा स्वतः शरद पवार तिथून निवडून आले। अर्थात त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही मोहितेंची होती आणि त्यावेळी त्यांनीही पारच पाडली। पण त्यानंतर मात्र पवारांनी जिल्ह्यात घातलेले लक्ष त्यांना काहीसं त्रासदायक ठरायला लागलं। पण बोलणार कोणाला? त्यांचेच नेते आणि त्यांचाच पक्ष। त्यामुळे त्यांनी कशीबशी 5 वर्ष काढली। पुढे 2014च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील तिथून निवडून आले। पण 2019 मध्ये मात्र सगळीच गणित बदलली। मोहितेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांसाठी माढ्याची मागणी केली आणि पवारांनी ती नाकारली। भाजपची तेव्हा असलेली हवा आणि पवारांनी केलेला अपमान यामुळे दुखावलेले मोहिते पाटील थेट भाजपमध्ये गेले। भाजपमध्ये मात्र त्यांना लगेच कुठलंही पद मिळालं नाही किंवा कुठलीही जागा लढायला मिळाली नाही। उलट पक्षादेशाप्रमाणे राखीव असलेल्या जागेमुळे बाहेरून आलेले राम सातपुते त्यांना निवडून आणावे लागले। खासदारकीचीही तीच गत। तिथेही सातारच्या रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करावी लागली आणि त्या बदल्यात रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेचं चॉकलेट देण्यात आलं। पण काही वर्षातच निंबाळकर आणि सातपुते या दोघांचाही मोहिते पाटलांशी खटका उडाला आणि मोहितेंच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा जाग्यास आल्या। इकडे माढ्यात प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर किंवा मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असं अपमान नाट्य रंगायला लागलं। दुसरीकडे 2024च्या लोकसभा निवडणुकीत आम्हालाच तिकीट हवंय असा हट्ट मोहितेंनी पक्षाकडे धरला। मात्र भाजपने विद्यमान खासदार म्हणून निंबाळकरांचंच नाव निश्चित केलं आणि इकडे पवारांनीही वेगळीच खेळी खेळली। असाही त्यांच्याकडे माढ्यामध्ये तगडा उमेदवार नव्हताच। मोहिते पाटील नाराज होतेच। मग काय, पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत आणलं, तिकीट दिलं। मोहिते पाटलांनी माढा तर जिंकलंच, पण इकडे सोलापूरमध्ये सुद्धा प्रणिती शिंदेंना बळ दिलं। दुसरीकडे त्यांचा एक साखर कारखाना आणि त्याचे बरेचसे सभासद खरं तर इंदापूरमधल्या बावड्यामधले आहेत। त्याचा फायदा थेट सुप्रिया सुळेंना झाला। त्यामुळे पवारांनी एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले यात शंका नाही। ज्या मोहितेंच्या जीवावर भाजपने त्यांच्याकडून 2019 साली माढा ओढलं होतं, त्याच मोहितेंची घरवापसी करत पवारांनी त्या पराभवाचे उट्टे काढलेत यात शंका नाही। या सगळ्याबाबत काय वाटतं? या बदललेल्या राजकीय घडामोडीबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।